अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना तुमच्यासाठी। स्वामी संदेश आणि स्वामी समर्थ मार्गदर्शन व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। पहिला संदेश, आज आपण स्वामींना अशी प्रार्थना करणार आहोत, अशी प्रार्थना स्वामीपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा संदेश मनापासून पूर्णपणे ऐका आणि स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका, भाग्यवंत ठराल। आता सर्वांच्या जीवनामध्ये नवीन वर्षाला नवीन अध्यायाला सुरू होत आहे, त्यापूर्वी स्वामींना आपल्या अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की ज्यांनी आपले येणारे दिवस सुख समृद्धी ऐश्वर्य आणि शांती आनंदाने भरून जाईल। जे काही मागील वर्षी वाईट घडले आहे ते तिकडे विसरून आता नवीन अध्यायाला सुरुवात करायचं आहे। स्वामी आई, सर्व आजारावर आणि रोगापासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे। तू तुझ्या शब्दात म्हणालास की तू मला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील। मी प्रार्थना करतो की मला आजार आणि आजारापासून मुक्त चांगले आरोग्य मिळेल, अशीही तुला प्रार्थना करतो आणि ती सत्यात उतरणार यावर तुझ्यावर विश्वास ठेवतो। माझ्या शरीरावर उपचार आणि माझ्या मार्गात जीवन उपचार आणि आरोग्य आहे। स्वामींनी माझ्या सर्व अशक्तपणा घेतले आणि माझे आजार सहन केले, म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला। देवाचे जीवन माझ्या आत वाहते, माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूला बरे करते। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी तुमच्यावर मनापासून विश्वास आहे असे टाईप करा। तुमची प्रार्थना स्वीकारली जाईल। प्रभू मला डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करा आणि माझ्या शरीरातील कोणत्याही अस्वास्थ्यकारक पेशी काढून टाका आणि पुनर्संचित करा। स्वामी मला सर्व संक्रमण आणि दाहकापासून बरे करा। मला खात्री आहे की देवाचा उपचार शक्ती माझ्या जीवनात कार्यरत आहे। स्वामी आई कृपा मला चमत्कारिक उपचार द्या। मी प्रत्येक तीव्र वेदनापासून अलौकिक उपचारासाठी प्रार्थना करतो। मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखावलेली ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तुमचे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवून दे आणि माझ्या वेदनांना आराम दे। तुम्ही म्हटलं होतं मी दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्याच्याकडे सामर्थ्य नाही त्यांना मी सामर्थ्य वाढवतो। जे प्रभूची वाट पाहत आहेत मी त्याचे सामर्थ्य नूतनीकरण करेल। जे गरुडासारखे पंख घेऊन वर उडतील ते धावतील आणि थकणार नाहीत, ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत। पित्या प्रभू कृपा मला माझ्या शरीरातील प्रत्येक आजार आणि रोगावर मात करण्याची शक्ती द्या। तुझ्या उपचार शक्तीला माझ्या शरीराची आणि मनाची जबाबदारी घेऊ द्या। मी स्वामीच्या नावाने बरे झालो आहे। प्रभू तुझे बरे करणारे हात माझ्यावर राहू दे। तुमची जीवन देणारी शक्ती माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलीत प्रवाहित हो। शुद्धीकरण आणि तुझ्या राज्याच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळवू दे। मला तुझी दया दाखव आणि माझी भीती दूर कर। मी माझ्या बरे होण्याची वाट पाहत असताना मला शांत मन आणि अपेक्षित हृदय दे। हे परमेश्वरा मला स्पर्श करा आणि मला तुझ्या प्रकाशाने आणि आशेने भरा। मी तुझ्या उपचार शक्तीच्या जोरावर विश्रांती घेतो। माझ्या शरीरात आजार आणणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीपासून मी तुझ्या रक्षणासाठी प्रार्थना करतो। माझ्या शरीराचा नाश करण्याचा दुष्ट षडयंत्रापासून मला वाचव। प्रभू मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या अमूल्य कवचाने झाकले आहे। मला चांगल्या आरोग्याने जगू द्या आणि तुमच्या समृद्धीचा आनंद घेऊ द्या। पित्या प्रभू माझ्या जीवनावर दृष्टाचे नियंत्रण राहू देऊ नकोस। मी माझ्या शरीरातील प्रत्येक वाईट रोपणाच्या विरोधात येतो। मी घोषित करतो की मी स्वामीच्या नावाने प्रत्येक आजार आणि रोगापासून मुक्त आहे। स्वामी माझे प्रत्येक आजार तुम्ही बरे केल्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल। व कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका। स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।